इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। बदलापूर नगरपालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटन सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर कडवट टीका केली। लाडकी बहीण योजनेला विरोध करणाऱ्या ठाकरे परिवारावर अप्रत्यक्षपणे हल्ला चढवताना शिंदे म्हणाले, लाडकी बहीण योजनेला ज्यांनी विरोध केला ते उद्या तुमच्याकडे मत मागायला आले तर त्यांना जोडे दाखवा। मुख्यमंत्र्यांनी उद्धव आणि आदित्य ठाकरेंवर नाव न घेता टीका करताना म्हटलं की महाराष्ट्रातील माझ्या गोरगरीब बहिणींना 1500 रुपयांचं मोल आहे, पण जे कोट्यवधींमध्ये लोळत आहेत त्यांना 1500ची किंमत कशी कळणार। त्यांनी पुढे विरोधकांच्या मागील सरकारवरही निशाणा साधत म्हटलं की अगोदरच सरकार हप्ते घेणार होतं, आम्ही हप्ते देणार आहोत। मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की लाडकी बहीण योजना कोर्टात गेली असली तरी ती बंद झालेली नाही आणि आता याच विरोधकांना निवडणुकीच्या वेळी जोडे दाखवावेत अशी सूचनाही त्यांनी दिली। सर्वप्रथम आज भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या आपल्याला खूप खूप शुभेच्छा। सगळ्यांचं मनापासून अभिनंदन। आजच्या या प्रशासकीय बाबा जरा तुम्ही खाली, तुम्ही बघा मागच्या लोकांना दिसत नाही। मागचे महिला माझ्या लाडक्या बहिणींना दिसू दे बाबा। लाडके भाऊ तुम्ही थोडंसं, तुम्ही पण माझे लाडके भाऊ आहात, थोडं लाडक्या भावांनी लाडक्या बहिणींना मोकळं करा। आजच्या या प्रशासकीय इमारतीच्या लोकार्पण प्रसंगी उपस्थित खासदार श्रीकांत शिंदे, खासदार सुरेश बाळामामा म्हात्रे, आमदार किसन कतोरेजी, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार बालाजी किनीकर, जिल्हाधिकारी अशोक शिंगारे, राजेंद्र घोरपडे, श्रीधर पाटील, आशिष दामले, शैलेश वडनेरे, रमेश साबळे, मारुती गायकवाड, योगेश गोडाते, प्रमोदजी हिंदूराव आणि सर्व मान्यवर। खूप मोठी यादी आहे। आता यादी ज्यांनी दिली आहे, काही नावं राहून गेलेत, यादी ज्यांनी दिली आहे त्याची जबाबदारी आहे। आणि या कार्यक्रमाचे संयोजक आयोजक वामन म्हात्रे यांचं मी मनापासून अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो। आज खरं म्हणजे संपूर्ण देशभरामध्ये आपल्या स्वातंत्र्य दिनाचा जल्लोष उत्साह सगळीकडे जोरात आहे। कारण आपल्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली आपला देश अमृत काळाकडे वाटचाल करतोय। या काळात विकासाची पहाट दाखवणारा आजचा स्वातंत्र्य दिन आपण साजरा करतोय। खरं म्हणजे जगातली सर्वात मोठी लोकशाही आणि आदर्श राज्यघटना ही आपल्या भारताची आहे आणि म्हणून आपल्या स्वातंत्र्याची ती सर्वात मोठी खूण आहे आणि म्हणून भारताचा विकास महाराष्ट्राच्या उल्लेखाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही असा आपला महाराष्ट्र आहे। महाराष्ट्र हे देशाचं ग्रोथ इंजिन आहे आणि म्हणून महाराष्ट्र देशाचं जसं विकासाचं इंजिन आहे तशी देशाची आपली आर्थिक राजधानी आहे। उद्योग, शेती, पायाभूत सुविधा सर्व क्षेत्रामध्ये आपण चांगलं काम केलंय। आपल्या राज्याने विकासाला, आपल्या सरकारने विकासाला प्राधान्य दिलंय। तुम्हाला माहित आहे की 2-2.25 वर्षामध्ये या राज्यामध्ये विकासाची गंगा आली। जे प्रकल्प बंद होते, जे थांबवले होते आधीच्या सरकारने, ते आपण सुरू केले आणि म्हणून वामन म्हात्रे यांना 5 कोटी 15 कोटीच्या ऐवजी मी नगर विकास मंत्री, मी मुख्यमंत्री म्हणून त्याला 25 कोटी रुपये देऊ शकलो, कारण शेवटी विकासासाठी पैसे कमी पडता कामा नये। आणि म्हणून वामन म्हात्रे यांनी म्हणाले की मी 5 कोटी घेतले, ते सांगितलं नाही आणि गपचूप 15चे 25 घेतले आणि म्हणून त्याला वामन अवतार म्हणतात।
आणि यामध्ये खरं म्हणजे त्याने अनेक गोष्टी इथं सांगितल्या, अनेक योजनांची माहिती दिली. योजनांना 300 कोटी रुपये मिळाले, त्याची कामं सुरू आहेत. आज बदलापूर बदलतंय, बदलापूर बदलतंय म्हणजे नावाप्रमाणे बदलतंय. खऱ्या अर्थाने आज मुंबईनंतर ठाणे, ठाण्यानंतर कल्याण, आता बदलापूर अंबरनाथ इकडे लोक राहायला येऊ लागलेत. लोक बदलापूर पसंत करू लागलेत. आणि म्हणूनच या बदलापूरमध्ये पहिले रस्त्याची परिस्थिती कशी होती आपल्याला माहीत आहे. खड्ड्यामध्ये रस्ता आहे का रस्त्यामध्ये खड्डा अशी परिस्थिती होती. पण आज मी पाहतोय मोठ्या प्रमाणावर सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते झालेत आणि तो पाठपुरावा केल्यामुळे झाले. शेवटी प्रत्येक प्रकल्प सुविधा याला पाठपुरावा लागतो आणि हा पाठपुरावा वामन म्हात्रे यांच्या टीमने केलेला आहे. आपले आमदार किसन कथोरेजी यांनी केलेला आहे. आणि म्हणूनच आपण आज बदललेलं बदलापूर पाहतोय. पूर येणार नाही इकडे, बदलापूर नाव असलं तरी सरकार त्याची व्यवस्था करेल. कारण लवकर, अरे 2 वर्षात काय काय करायचं आम्ही. रोज हे बाबा हे काम करा, ते काम करा, इकडे आंदोलन, तिकडं उपोषण मिळालं. हे 2 वर्षात सगळे कसे काय उठले. बोले नाही तुम्ही देणार आहात ना, हा विश्वास आहे आम्हाला म्हणून आम्ही हे करतोय. आणि म्हणून आज या राज्यामध्ये विकासाचं काम सुरू आहे. आज या राज्यामध्ये पायाभूत सुविधा एवढ्या मोठ्या प्रमाणात आहेत की मी आपल्याला अभिमानाने सांगतो, देशामध्ये सगळ्यात जास्त पायाभूत सुविधा आपल्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. सगळ्यात जास्त. आज आपण परदेशी गुंतवणुकीमध्ये पहिला नंबर आहे. देशाला जो GDP जातो त्याचं कॉन्ट्रिब्युशन आपल्या सगळ्यात जास्त आहे. आपल्या महाराष्ट्राला स्वच्छ राज्य म्हणून पुरस्कार मिळाला आहे. असे अनेक पुरस्कार आपल्या राज्याला मिळाले. खरं म्हणजे सिंचनामध्ये शेतकरी आपला मायबाप आहे, अन्नदाता आहे. या शेतकऱ्याला आपण मदत करताना कधी हात आकडता घेतला नाही. आज आपण नियम बदलले, कायदे बदलले, शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहणारं सरकार आपण ठरलो. आणि म्हणून शेतकरी असतील, माझ्या माता भगिनी असतील, माझे बांधव असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, सगळे कष्टकरी, कामगार, शेतकरी, वारकरी सगळे, या सर्वांचा विकास व्हावा यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. आणि म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही सुरू केली. आता एका बहिणीने येऊन राखी बांधली. आम्ही सांगितलं होतं रक्षाबंधन, राखी पौर्णिमेच्या अगोदर 2 दिवस अगोदर पैसे मिळतील. 17 तारखेला पुण्यामध्ये मोठा कार्यक्रम ठेवला होता. पैसे खात्यामध्ये पाठवायचे. आमच्या अधिकाऱ्यांना आम्ही सांगितलं होतं की पैसे बरोबर वेळेत पोचले पाहिजे, ते खात्यात जात आहेत की नाही ते बघा. ते आम्हाला म्हणाले खातं बंद आहे का चालू आहे, खात्यात पैसे जात आहेत का, आपण एक चेक करूया 1 रुपया टाकून. मी म्हणालो 1 रुपया नका टाकू, ते विरोधक तेवढाच 1 रुपया दाखवतील. आपल्याला चेक करायचा पूर्ण 3000 रुपये टाका. आणि 3000 रुपये कालपासून काल 33 लाख महिलांच्या खात्यात 990 कोटी रुपये गेले. आज 80 लाख महिलांच्या खात्यात, म्हणजे 33 आणि बाकी पकडून आज 80 लाख महिलांच्या खात्यामध्ये आज पैसे गेले 3000 रुपये. आणि म्हणून हे सरकार जे बोलतंय ते करतंय. आणि म्हणूनच जे या योजनेला विरोध करत होते तुमचे सावत्र भाऊ, त्यांना बरोबर लक्षात ठेवा. ते म्हणाले लाडकी बहीण आणली, लाडक्या भावाचं काय. आम्ही बोललो वा, लाडक्या भावाच्या बद्दल कधीपासून प्रेम उपाळून आलं. आम्ही लाडका भाऊ पण आणला आणि लाडक्या भावाला पण स्टायपंड देणं काम सुरू झालं. आता जे आहे 6000, 8000, 10000 रुपये महिन्याला तुम्हाला मिळणार. आणि ते तुम्ही तिथं अप्रेंटिसशिप करणार, इंटर्नशिप करणार,
आणि तुम्हाला दर महिन्याला 10,000 रुपयापर्यंत ते स्टायपेंड देण्याचा निर्णय आपण घेतला. देशातलं हे पहिलं राज्य आहे. ट्रेनिंग कुठं, पैसे कोण देतोय? तुम्ही कंपनीमध्ये ट्रेनिंग करणार, अप्रेंटिसशिप, आणि ते पैसे आपण देणार, सरकार देणार. कालच ठाण्यामध्ये 550 युवकांना आज आम्ही काल अपॉइंटमेंट लेटर दिली. असे सगळीकडे सुरू आहेत. त्यामुळे जे बेरोजगार माझे भाऊ आहेत त्यांच्या देखील हाताला काम मिळालं पाहिजे, ते ट्रेन झाले पाहिजे, स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून प्रशिक्षित झाले पाहिजे. आणि जे उद्योग आपल्याकडे येत आहेत या उद्योगाला देखील ट्रेंड मॅन पॉवर मिळाली पाहिजे. ती तुमच्या रूपाने मिळणार आहे. आणि म्हणून तुम्ही तुमच्या नगरपालिकेला, शिव कुठं आहेत, तुमच्या नगरपालिकेला कोटा दिलाय का? अरे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना, अप्रेंटिसशिप, ठाणे महापालिकेने 547 लोकांचा काल पूर्ण कोटा केलेला आहे. 5% टोटल कर्मचाऱ्यांच्या 5% तो देखील तुम्हाला कोटा दिलाय. त्याप्रमाणे आपल्या स्थानिक मुलांना तुम्ही त्याच्यामध्ये सामावून घ्या आणि सरकारची मुख्यमंत्री बेरोजगार युवा प्रशिक्षण योजना जी आहे ती आपण सफल करूया. त्याचबरोबर आपल्या महिलांना, माझ्या बहिणींना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आपण सुरू केली. वर्षातून 3 गॅस सिलेंडर तुम्हाला मोफत मिळणार आहेत आणि म्हणून तोही आपल्याला कुटुंबाला हातभार लागणार आहे. त्याचबरोबर ज्या मुली आहेत त्यांना उच्च शिक्षण घ्यायचं असेल, डॉक्टर, इंजिनियर, वकील जे काय व्हायचं असेल त्याला आम्ही 50% फी सरकार देत होतं. परंतु तुम्हाला मी एक दुःखाची गोष्ट सांगतो. दुर्दैवाने एका मुलीच्या पालकांना अर्धी फी पण भरता आली नाही, शक्य झालं नाही, म्हणून त्या मुलीने आत्महत्या केली. मला रात्री 12:30 पावणे 1 वाजता घटना कळल्यानंतर मी त्या संबंधित खात्याचे मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना फोन केला 1:30 वाजता आणि मी त्यांना सांगितलं आपल्या राज्यात कुठलीही मुलगी उच्च शिक्षण घेण्यापासून वंचित राहता कामा नये आणि आत्महत्या देखील करता कामा नये. त्याच दिवशी आम्ही निर्णय घेतला की उच्च शिक्षणासाठी मुलींना 100% फी मोफत आम्ही केली, माफ केली. मुलांना देखील स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजना आहे. MIDC मध्ये 35% सबसिडी आहे आणि त्यामध्ये देखील आपण अर्ज करू शकता आणि तिथून देखील आपल्याला मदत होऊ शकते. शेतकरी जे आपले कृषी पंपाने शेती करतात, 7.5 HP मोटरने पंपाने शेती करतात, त्या राज्यातल्या 45 लाख शेतकऱ्यांना वीज बिल माफ करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला. मुख्यमंत्री कृषी वीज बिल माफ योजना.